मोठी बातमी समोर येते। मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातलं वैर महाराष्ट्राला काही नवं नाहीये। आता गिरीश महाजनांनी खडसेंना अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे। त्यामुळे या नोटीसला आता खडसे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्याचं झालंय असं की काही दिवसांपूर्वी पत्रकार अनिल थत्ते यांनी केलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत खडसेंनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले होते। महाजन यांचे महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसेंनी केला होता। तर खडसेंच्या आरोपांना कुठलाही आधार नसून आपली प्रतिमा मलिन केली जात असल्याचं महाजन यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे आपल्याला अजून महाजनांकडून कुठलीही नोटीस आलेली नाही असं खडसेंनी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींना माहिती दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी खडसेंनी थत्तेंच्या व्हिडिओचा संदर्भ देत गिरीश महाजनांवर नेमका काय आरोप केला होता आपण ते देखील पाहूया। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी व्यवस्था झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे। याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे। दरम्यान खडसेंनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण अनिल थत्ते यांनी दिलंय। खडसेंनी जे त्याच्या अनुषंगाने आरोप केलेत किंवा त्याचा विपर्यस्त अर्थ लावलाय तो माझ्या व्हिडिओत कुठेही मी मांडलेला नाही, बोललेलो नाही। त्यांनी त्याच्यामध्ये एका स्त्रीशी त्यांची भानगडे वगैरे वगैरे जे बोललेत ते मी असं कुठेच म्हणले नाही। मी एवढंच म्हटलं एकच वाक्य आहे, अमित शहा यांनी गिरीश महाजनांना असं विचारलं की IAS महिला अधिकाऱ्याला रात्री उशिरा 100हून अधिक वेळा तुम्ही काही काळात फोन केले, हे खरं आहे का? तर ते मला काही आठवत नाही, मी उशिरापर्यंत काम करतो, केव्हाही अधिकाऱ्यांना फोन करतो।